नीट परीक्षा ही फुटल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान सोनम वांगचुक यांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असल्या कारणामुळे समर्थनार्थ त्यांनी या ठिकाणी आंदोलन केंद्रीय शिक्षण मंत्री केंद्रीय मंत्री विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. आपण काही ठिकाणी भाऊ काय सांगाल, तुमची जे आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुक यांनी केलेले जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जळगावकर विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल? जळगावचे विविध क्षेत्रातील, विविध विभागातील, विविध भागातील, विविध कॉलेजमधील विद्यार्थी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे एकत्रित आलेले आहे या मंचावर. आणि त्यांचं म्हणणं आहे की 20 तारखेला ज्या अमानुष पद्धतीनं मारहाण दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून सरकारनं केली आहे त्याचा निषेध या सगळ्या विद्यार्थ्यांना करायचा आहे. त्याचबरोबर या संपूर्ण नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या फेविकॉलच्या मजबूत जोडसाठी चिटकलेले, स्वतःच्या स्वार्थासाठी या पदाला चिटकलेले आणि हा संघर्ष त्यांनी विद्यार्थ्यांनी सरकारमध्ये निर्माण करून ठेवलेला आहे. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी या मंचावरनं आम्ही करत आहोत. त्याचबरोबर जे नीट पीडित परिवार आहे, ज्यांनी आपले मुलं गमावले, ज्यांनी आपले लाडके विद्यार्थी ज्या घरातले गेलेले, त्यांना सरकारने त्वरित मदत जाहीर करावी आणि जे विद्यार्थ्यांना ज्यांना जखमा झालेल्या आहे, जे इथं त्या ठिकाणी ज्यांच्यावर लाठीमार झालेले आहे, जे तिथं जे इंज्युर्ड झालेले, त्यांच्या परिवाराला सुद्धा सरकारने लेखी माफीनामा द्यावा. या सरकारने या सर्व विद्यार्थ्यांना लेखी माफी, या विद्यार्थ्यांची एकच डिमांड होती की आमचं म्हणणं ऐकून घ्यावं. त्यांनी त्या ठिकाणी शांतप्रिय पद्धतीने आंदोलन ठेवलं, त्यांनी तिथं उपोषण केलं की राजीनामा दिला पाहिजे. सरकारने जाऊन एक शब्दही त्यांच्याशी बोलले नाही. त्यांना शेवटी मार्च करावा लागला, त्यांना शेवटी तिथं आंदोलन करावं लागले आणि मग अमानुष पद्धतीनं त्या ठिकाणी लाठीमार झाला. हे या जळगावच्या विद्यार्थ्यांना आवडलेलं नाही आणि त्या दुःखातून एकत्रित येऊन या विद्यार्थ्यांनी हा मंच उभारलेला आहे. नक्कीच सोनम वांगचुक यांनी जे शिक्षण मंत्र्यांचे राजीनामा मागण्यासाठी जे आंदोलन सुरू केलं आहे ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी असेल. तो काय सांगाल विद्यार्थी म्हणून, हे सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्यानंतर जे प्रशासनाने जी भूमिका निभावलेली आता जंतर मंतर ठिकाणी जे चाललंय ते योग्य आहे की अयोग्य आहे, तुझी काय भूमिका असेल? सर, ॲज अ स्टुडंट म्हणून मी इतकं सांगू इच्छितो की कुठलाही स्टुडंट असलो तो त्याच्या लाईफचे 2 वर्ष 3 वर्ष जर कुठल्या पेपरला देत असेल सर, आणि जर तो पेपर लीक होत असेल तर तो स्टुडंट डिप्रेशनमध्ये जातो, खूप खराब सर. आणि त्यामधनं बाहेर येणं खूप त्रासदायक असतं सर. आणि कुठलाही पेपर लीक हो, आणि स्पेशली नीटचे जे स्टुडंट आहे त्यांना त्रास खूप होतो सर. आणि जे प्रोटेस्ट आम्ही करतोय आणि जो प्रोटेस्ट तिकडे झालाय आणि जे स्टुडंट्सला त्यांनी त्रास दिला सर, तो त्रास द्यायला बिलकुल नको होता. कारण ते स्टुडंट शांततेने बसलेले होते, शांत बसले होते, काही त्रास देत नव्हते. त्यांच्याकडे काही नव्हतं सर, त्यांच्याकडे त्यांची बॅग आणि फक्त हे होते, आपले हे होते बुक्स होते, दॅट्स इट. सो ते सरकारने जे त्यांना त्रास दिलाय सर ते खूप जास्त रॉंग आहे. आणि या सरकारने ही प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह केली पाहिजे की कुठलाही पेपर असो, मग तो नीटचा असो, SSCचा असो, कुठलाही पेपर असो, कुठलाही पेपर लीक व्हायला नको. ॲज अ स्टुडंट म्हणून मी हे म्हणतो सर. थँक्यू. या ठिकाणी जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी महिलांना देखील मारहाण करण्यात आलेली होती, बरोबर की? ते योग्य होते की अयोग्य होतं? जर तुझ्या माहितीनुसार जर अयोग्य होतं तर मग प्रशासनाने ती भूमिका घेताना कोणाच्या दबावाखाली हे कार्य केलं असेल? सर, मला असं वाटतं की जे फिमेल ज्या तिथे स्टुडंट होता आणि त्यांना जे मेल पोलीस ऑफिसरने मारलंय सर ते खूप चुकीचं आहे सर. कारण तिथे फिमेल ऑफिसर तुम्ही ठेवा आणि ठीक आहे, स्टुडंट प्रोटेस्ट करताय, तुम्ही त्यांना मारा, पण सर इतकं नको की कुठल्या स्टुडंटचा हात फ्रॅक्चर होईल, कुठल्याचं डोकं फुटलेल सर. इतकं एक्स्ट्रीम जायला खूप चुकीचं होतं सर. नक्कीच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खूप मोठा रोष व्यक्त केलेला आहे की जे लेडीज ज्या होत्या विद्यार्थी त्यांना मेल जे पोलीस होते त्यांनी खूप बेकायदेशीर पद्धतीने मारलेलं होतं, हे खूप निषेध व्यक्त केलेला आहे. काय सांगाल विद्यार्थी म्हणून, तू काय तुझ्या भावना व्यक्त करशील? हे जे काही झालंय ते खूप चुकीचं झालंय आणि आम्हाला याबद्दल खूप राग आहे मनामध्ये, पण आम्ही
हिंसक ना होऊन जे शांतीपूर्वक करू शकतात ते करायचा ट्राय करतोय, म्हणून आम्ही इथे बसलोय आता आंदोलनासाठी. याच्यावरती आम्ही अजून काहीच नाही करू शकत. आम्ही फक्त एक पीसफुल प्रोटेस्ट करतोय आणि आम्ही सर्व जळगावकरांना विनंती करतो, विद्यार्थ्यांना, की त्यांनीही आम्हाला येऊन इथे जॉईन करावं आणि आमच्या सोबत धरण्यावर बसावं. नक्कीच या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. ते देखील या विद्यार्थ्यांच्या पाठिंब्याला गेल्या सकाळपासून त्यांना पाठिंबा देत आहेत. आपल्यासोबत अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख आहेत प्रदेश सचिव म्हणून. आपण त्याची काही प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. काय सांगाल सर, जे विद्यार्थी जे आंदोलन जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, आपली प्रतिक्रिया काय असेल या संदर्भात? विद्यार्थ्यांची जी मागणी होती ते योग्यच होती. जे पेपर फुटीचं प्रकरण सुरू आहे आतापर्यंत, म्हणजे एक आता 24 वेळी पेपर फुटलेला आहे. नंतर महाराष्ट्रात TETचा पेपर फुटला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची ते विद्यार्थी मागणी करत आहे, ते योग्य आहे. पण जे प्रणाली आहे, जे सिस्टम आहे आपला, ते बदलायला पाहिजे. कारण की धर्मेंद्र प्रधान गेले आणि ते सचिव वगैरे तेच राहिले तर परत ते तसंच होईल, पेपर फुटी होईल. तर याच्यावर एक SIT किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या अंडर एक कमिटी नेमून ते सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारण की हे जे प्रकार आहे, हे जे भारताचं भविष्य आहे त्याला ते कुठेतरी हानी करण्याचा प्रयत्न हा प्रकारमधून चालला आहे. कारण की 21 मुलांनी ते आत्महत्या केलेली आहे नीट पेपर फुटल्यानंतर. आता जे मारहाण झाली ते काही विद्यार्थी जखमी झाले, त्यामध्ये काही ब्युरोक्रेट्सचे मुलं बाळं पण होती त्याच्यामध्ये. तर आमची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तो झालाच पाहिजे, पण जे सिस्टम आहे ना ते बदलायला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी अल्पसंख्याकाच्या विभागाचे एजाज मलिक यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांचे हे जे आंदोलन सुरू आहे हे त्यांच्या हितासाठी आहे. त्यांनी केलेले आंदोलन हे त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी हे त्यांचं आंदोलन सुरू आहे. ही शिक्षणाची जी पद्धत आहे, ही नीट पेपर फुटी प्रकरण असेल, कुठलाही पेपर फुटी असेल, या ठिकाणी ही सिस्टम बदलली पाहिजे. या ठिकाणी जे काही प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात चौकशी समिती लागू करावी अशी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.